मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता आता किचनमध्ये जाते आणि त्याचबरोबर तिथे कुणी नाही ना याची अगोदर खात्री करून घेते। ती खात्री करून आता दिल्यानंतर ती लगेच आपल्याजवळ असणारी कसलं तरी औषध आता काढते आणि लगेच त्या ज्यूसमध्ये टाकते आणि तो ज्यूस तिने सावनीसाठी बनवलेला असतो। त्या ज्यूसमध्ये व्यवस्थित ते औषध ती पूड मिसळवल्यानंतर मग आता मुक्ता म्हणते की काय ग सावनी, माझ्या मुलीला मॉडेलिंग करायला लावतेस का? आता मी सुद्धा बघते तू मॉडेलिंग कशी करते ते। आता तू तेव्हाच बाहेर जाशील जेव्हा मी तुला जाऊ देईल ना तेव्हा। मी मुक्ता सागर कोळी आहे, माझ्या नाही नादी लागायचं असं म्हणून आता मुक्ता सावनीच्या रूमकडे जायला निघते। तर दुसरीकडे सावनी बेडरूममध्ये असते। त्याच वेळी आता ती म्हणते ही मुक्ता, हिला काय वाटलं की त्या गोदाला इथे माझी बातमी द्यायला तिने इकडे पाठवलं असेल का? पण अरे, अशा माणसांना पैसे दिले ना की बरोबर ते आपली पार्टी बदलतात। त्या गोदाला बरोबर मी लाईनीवर आणलं ना मग मुक्ताचीच बातमी ती मला देईल असं म्हणून सावनी हसते। नंतर पॉपकॉर्न मॅडम असा आवाज देत तिथे गोदा येते। त्यावेळी आता गोदाला पाहताच सावनी मात्र डोक्याला हात लावते। गोदा आता ज्यूस घेऊन आलेली असते। सावनी आता म्हणते की कशाला आणला ग तो ज्यूस, मला नको आहे, निघ बरं इथून। तेव्हा एकच वादा तुमची गोदा असं आता लगेच गोदा म्हणते। अहो, मला माहीत आहे ना की तुमच्या डोक्याला ना खूप त्रास होतोय, आता तुम्ही एकटी बाई तरी कुठे कुठे पुरी पडणार असं म्हणून आता ती सावनी बरोबर खूपच गोड गोड बोलते। म्हणते की गोदा असताना उगीच तुम्ही का टेन्शन घेताय। त्यानंतर ती म्हणते माझ्या हाताने मी खास सरबत तुमच्यासाठी बनवून आणलाय, तुम्ही फक्त सरबत तर पिऊन पहा ना। त्यानंतर आता कशीबशी सावनी तो सरबताचा ग्लास हातात घेते आणि पिऊन पाहते व गोदाला म्हणते की वाव, खूप छान आहे हा। मग आता गोदा म्हणते आवडला ना तुम्हाला असं म्हणून ती लगेच सावनीच्या बेडवर बसायला जाते। तर सावनी तिच्यावर जोरातच ओरडते, त्यामुळे गोदा पुन्हा एकदा उठते। त्यानंतर मग आता तुमची ती झंझट आहे ना म्हणजे चिमणी हो, ती माझ्याकडे द्या, तिला अशी छान मस्त तयार करते ना, तुम्हाला मॉडेलिंग की फॉडेलिंग ते करायला जायचंय ना म्हणून म्हणाले असं गोदा म्हणते। त्यावेळी सावनी म्हणते हो, तू तिला तयार कर छान। सावनी आता गोदावर खुश होते आणि म्हणते तू माझी अशीच कामं करत राहा, मग मी तुला कामावरून कधीही काढणार नाही, त्याचबरोबर एक्स्ट्राचे पैसे सुद्धा देईल। त्यावेळी गोदा म्हणते ठीक आहे। त्यावेळी गोदा मात्र आता सावनीला दंडवतच घालणार असते पण नुसती हात जोडते आणि खाली वागते। त्यावेळी आता सावनी म्हणते हो, आता निघा निघा। मग गोदा हो असं म्हणते आणि सावनीकडे पाहते तर ज्यूसचा पूर्ण ग्लास सावनीने आता पिलेला असतो। तेव्हा आता गोदाला खूपच आनंद होतो। सावनी आता ज्यूस पिल्यानंतर रागानेच गोदाकडे पाहते तर गोदा मोठ्याने हसते आणि मग त्यानंतर तेथून जाते। तर गोदा जाता जाता तिच्याकडे पाहतच मनातच विचार करते मी तर जातीये पण तू बस इथेच, माझ्या सईला कशी मॉडेलिंगला घेऊन जाते ते। आता काही वेळानंतर सावनीच्या पोटात सारखी सारखी कळ मारून येत असते। सावनी आता सारखी वॉशरूममध्ये जाते। मग त्यानंतर मुक्ता आता तेथे येते आणि सावनीची गंमत पाहतच राहते। मग तिच्यावरती हसत असते, लांबूनच गंमत पाहत असल्यामुळे आता सावनीला काही माहीत नसतं की ही पाहतीये म्हणून। तर सावनी बाहेर येते आणि पुन्हा एकदा पोटाला हात लावते आणि पुन्हा आतमध्ये पळते। तर आता सावनीचं सारखं सारखं हेच चालू असतं। त्यानंतर मुक्ता मनातच विचार करते की सावनी सॉरी, हे बघ मला तुला त्रास द्यायचा नव्हता, परंतु तू सईच्या बाबतीत हे जे काही करतीयस ना ते मला नाही आवडत, जर सईच्या बाबतीत काही घडलं तर तुझ्यामध्ये मीच नेहमी आडवी येणार असं म्हणून आता ती तिच्याकडे पाहतच राहते। तर इकडे सावनीची अक्षरशः धांदलच उडालेली असते। त्यानंतर काही वेळातच ती बेडवर बसते तेव्हा गोदा मात्र तिच्याकडे पाहून आता हसते आणि लगेच पुढे येते। त्यानंतर हसतच गोदा विचारते काय ओ मॅडम, पोटामध्ये मुरडा पडला की काय? त्यावेळी सावनी रागातच तिच्याकडे पाहते आणि विचारते काय म्हणालीस, मुडदा? कुठे मुडदा पडला? मग आता गोदा अजूनच हसते आणि म्हणते मॅडम तुम्ही तर मस्त कॉमेडी करून राहिल्यात हा। मग आता पुन्हा एकदा गोदा म्हणत असते तुम्ही बाहेरचं सारखं खाताना
त्यामुळे असं झालं असेल. तेव्हा रागातच सावनी म्हणते, ये काही पण बोलू नकोस, मी कुठे बाहेर जाते का? नाही ना, घरातलंच खाते की सगळं. मी एकतर बाहेरून मी काही ऑर्डर सुद्धा केलं नाही, पण मला माहीत नाही नक्की पोटामध्ये का दुखतंय असं म्हणून सावनी सारखीच आता पोटाला हात लावून बसलेली असते. आता त्यानंतर ही ब्लॅक कॉफी घ्या म्हणजे तुमच्या पोटाला जरा बरं वाटेल असं आता मुक्ता म्हणते. त्यावेळी आता सावनी लगेच ती कॉफी घेते. मग आता अजिबात बाहेर पडण्याचा विचारसुद्धा करू नका, नाहीतर वाटेत लागली तर, असं म्हणून आता मुक्ता लगेच तिला सांगते. तेव्हा वाटेत लागली तर म्हणजे? मग आता मुक्ता विषय बदलत म्हणते, अहो तसं नाही म्हणाले मी, वाट लागली तर असं म्हणाले होते. नंतर आता ती म्हणते की तुम्ही गुपचूप घरात बसा, कुठेही जाऊ नका, फक्त आराम करा. ती आता 2-2, 3-3 वेळा हेच वाक्य बोलत राहते. तेव्हा सावनी म्हणते, ए जा ना, आता झालंय ना तुझं काम. मग आता गोदा पुन्हा एकदा हसते आणि तेथून जाते. त्यानंतर आता सावनीचं नक्की काय चाललंय हे पाहण्यासाठी ती पुन्हा एकदा मागे येते. आणि मागे आल्यानंतर इकडे सावनी म्हणतच असते की ही गोदा म्हणाली तशी काही गडबड झाली तर प्रॉब्लेम व्हायला नको, मुळे आपलं घरी बसलेलंच बरं. मला नाही वाटत आज मला मीटिंगला जाता येईल. मी हर्षलाच सांगते की तू ये आणि सईला घेऊन जा बाबा, मी काही येऊ शकत नाही आज. मग आता लगेच ती हर्षला कॉल करत असते, परंतु हर्षचा फोन लागतच नसतो. तेव्हा आता सावनी खूपच भडकते आणि म्हणते, हा हर्ष आहे ना, तो तर कधीच असं जाग्यावर नसतो, नेहमी बिझी असतो आणि माझा कॉल तर कधी लवकर रिसीवच करत नाही. मग असं म्हणून ती पटकन फोन ठेवते आणि वॉशरूमकडे पळते. गोदा पुन्हा एकदा तिच्यावर खूप हसत असते. त्यानंतर ती आता बाहेर सईकडे येते. सईजवळ बसत तिला म्हणते, तू खूप छान तयार झालीस हा. तेव्हा सई म्हणते, हो वेण्या खूप छान बांधल्यात हा आजी, आज मला खूप आवडल्या. त्यावेळी थँक्यू असं गोदा म्हणते. त्यानंतर गोदा आता देवी आईचा प्रसाद लगेच सईला देते. मग सई डाव्या हाताने घेत असते. गोदा विचारते, डाव्या हाताने घ्यायचा आहे का? नाही ना, उजव्या हाताने घ्यायचा असतो. मग आता लगेच ती उजव्या हाताने तो प्रसाद घेते. आता सई पुन्हा विचारते की कोणत्या देवी आईचा प्रसाद आहे? मग देवी आईचाच आहे असं आता लगेच गोदा म्हणते. तेव्हा कोणत्या देवी आईचा? त्यावेळी आता आमच्या घरी तर तिकडे एकविरा देवी आई आहे असं आता सई म्हणते. तेव्हा गोदाला तिचं खूप कौतुक वाटतं की हिच्या अजूनही सगळं काही लक्षात आहे. त्यानंतर आता हा डबा घे, चल आपल्याला शाळेत निघायचंय ना असं गोदा म्हणते. मग आता हो शाळेत तर निघायचंय, मग या टिफिनमध्ये नक्की काय दिलंय असं लगेच सई विचारते. मग आता तू ओळख ना काय दिलं आहे, गोदा विचारते. तेव्हा ती म्हणते, आंबोळ्या किंवा इडली दिली असेल ना. मग कसं काय बरोबर ओळखलंस तू असं आता गोदा विचारते. त्यावेळी आता मला माहीत आहे ना, मला आंबोळ्या खूप आवडतात म्हणून तू त्या दिल्या असतील असं आता लगेच सई म्हणते. आणि जवळ ये बरं असं गोदाला म्हणते. तेव्हा गोदा तिच्या जवळ जाते. मग सई लगेच तिला गोड पापा देते, तर गोदाला खूपच आनंद होतो. त्यानंतर आता मुक्ता सुद्धा तिला एक गोड असा पापा देते. त्यानंतर आता सई म्हणते, गोदा आजी मला ना तू खूप खूप आवडतेस. त्यावेळी गोदा म्हणते, मला ना चिमणे तू सुद्धा खूप आवडतेस, म्हणजे खूप आवडतेस. त्यानंतर आता गोदा म्हणते, चल अगं चिमणे आपल्याला जायला हवं ना, कारण तुझ्या मैत्रिणीसुद्धा वाट पाहत असतील ना तिकडे. त्यावेळी सई म्हणते, हो माझ्या मैत्रिणीसुद्धा माझ्या वाट पाहत असतील. त्या सई प्रसाद खात लगेच गोदाबरोबर गप्पा मारू लागते. तर आता गोदाने सगळं काही अगदी छान तिचं आवरून दिलेलं असतं. तर सईला आता गोदाबरोबर खूप छान वाटत असतं आणि त्यामुळे ती तिच्याबरोबर खूप गप्पा मारत असते. आणि त्यानंतर त्या दोघीही स्कूलला जाणार असतात. इकडे मिहीर आता झोपेतून उठतो. त्याच वेळी मात्र कोमल लगेच त्याच्यासाठी चहा घेऊन तेथे येते. आणि तुला बरं वाटतंय का? तुझं डोकं तर दुखत नाही ना असं अगदी प्रेमानेच विचारते. तेव्हा तो म्हणतो, नाही आता नाही डोकं दुखत. मग आता कोमल म्हणते, तू ना सतत काम करत असतोस, कधीतरी तुझ्यासाठी वेळ काढ आणि माझ्यासाठीही वेळ काढ. मी आज तू अनायसे घरी आहेस तर आपण मूव्ही पाहूयात का असंही ती विचारते. मग आता तो म्हणतो, सॉरी हा कोमल आज नाही अगं जमणार. अगं माहितीये मी लवकर आलोय, परंतु मला पुन्हा जावं लागेल ना कामावर, कारण सर्व कामं खोळंबली आहेत आणि मग पुन्हा ती कंप्लीट करावीच लागतील ना. मग कोमल म्हणते, मी सांगते ना दादाला, तो काहीच नाही म्हणणार. मला सांगते आपण आज
मग मिहिर तिला पुढे बोलूच देत नाही. तो असं करू नकोस प्लीज, दादाला वगैरे फोन करू नको. अगं तू त्याची बहीण आहे, तो तुला कधीच काही म्हणणार नाही. पण उद्या ऑफिसमध्ये तो मला म्हणेल ना तुला सिनियर ऑफिसर केला आहे म्हणून, आणि तू काहीच करणार नाही असं चालेल का म्हणूनच तो माझा कितीही चांगला मित्र असेल ना तरीही कामामध्ये तो माझा बॉसच आहे ना, असंही तो कोमलला समजावतो. त्यामुळे माझी सुद्धा काही कमिटमेंट आहे, त्यामुळे मला जावं लागेल, त्यामुळे मी पटकन फ्रेश होतो आणि जातो, असं म्हणून तो तेथून उठतो. त्यावेळी कोमलला खूप वाईट वाटतं, कारण काहीही करण्यासाठी मिहिर हा नकारच देतोय आणि त्याचबरोबर मिहिरच्या मनात मी नाही आहे हेही तिला आता कळून चुकलेलं असतं. माझ्याबरोबर हा मूव्ही पाहत नाही, त्याचबरोबर बाहेर कुठेही येत नाही, याचा अर्थ काय असं कोमलला मनातून वाटतं. त्यानंतर आता लगेच कोमलच्या मोबाईलवर इंद्राचा कॉल येतो. तेव्हा लगेच ती कॉल रिसीव करत बोल ना ग मम्मी असं म्हणते. त्यावेळी इंद्रा विचारते काय ग तू कशी आहेस. तेव्हा कोमल म्हणते मी ठीक आहे. मग मिहिर कुठे आहे असं आता पुन्हा इंद्रा विचारते. तेव्हा कोमल म्हणते आहे की इथेच, मिहिर आला होता घरी, आता जाईल पुन्हा कामावर. मग आता इंद्रा म्हणते तुला ना जगातील कोणत्याच खबरी नसतात, कारण दुनियामध्ये काय काय चाललंय ना हे तुला कळायला नको का. अगं ती बया नाही का मिहिका, ती इकडे आली आहे ना. आता हे ऐकल्यानंतर कोमलला मोठा धक्काच बसतो. तेव्हा ती एकदम शांत शांत राहते, काहीच बोलत नाही. यावरूनच आता इंद्राला समजतं की कोमलला तर काहीच माहीत नाही. म्हणूनच ती म्हणते की वाटलंच होतं मला तुला तर काहीच माहीत नाही म्हणून. अगं मिहिर स्वतःच तिला इकडे घेऊन आला आहे. आता स्वाती आणि मी एवढ्या वैतागलो आहोत ना की विचारू नको, असं इंद्रा जेव्हा म्हणते ना तेव्हा मात्र कोमलच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला आता मिहिरच्या या अशा वागण्याचं कारण लगेचच समजलेलं असतं. त्यामुळे आता ती म्हणते की मम्मी थांब हा, मी तुला लगेचच फोन करते, असं म्हणून ती लगेच फोन सुद्धा कट करते. मग इकडे इंद्राला आता खूपच काळजी वाटू लागते. त्यानंतर कोमल आता म्हणते की अच्छा याचं डोकं यामुळे दुखत होतं का, आणि त्यामुळेच त्याला घरी जायचं आहे दादाकडे, कारण तेथे मिहिका आहे, असं म्हणून आता ती फक्त मिहिर मिहिकाचाच विचार करू लागते. तेव्हा तिला आता खूप टेन्शन येतं. त्यानंतर मिहिर आता लगेच आवरून बाहेर येतो आणि आपला थोडा आवरत बसलेला असतो. त्याचवेळी आता कोमल म्हणते की मी सुद्धा येते तुझ्याबरोबर दादाकडे, कारण मम्मीला सुद्धा मी खूप दिवस भेटलेले नाही आहे. मग आता तो विचारतो अगं अचानक असं कसं. मग आता कोमल म्हणते की अचानक असं कसं, माहेरी जायला काही कारण हवं आहे का. मला मम्मीची आठवण आली आहे, मी बरेच दिवस झाले नाही गेली आहे, मी येते की तुझ्याबरोबर. त्यावेळी मिहिर म्हणतो अगं येण्याबद्दल असं काही नाही, पण आपण दोघेही इथे नसणार आणि सावनी सई बरोबर कशी वागेल तुला तर माहीतच आहे ना, आणि म्हणूनच नको अरे, असं म्हणून आता तो तिला टाळत असतो. त्याचवेळी आता कोमल म्हणते, मग आता कोमल म्हणते मला आता खरं खरं सांग, तुला खरंच सईची काळजी वाटते की मिहिकाची. आता मिहिकाचं नाव कोमलने घेतल्यानंतर मिहिरच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो कोमलकडे पाहतच राहतो. त्यानंतर कोमल आता रागातच विचारते की मिहिका दादाकडे आली आहे ना. मग आता मिहिरला मोठा धक्काच बसतो की हिला घरच्यांनी सांगितलंच असेल ना मिहिका तिथे आहे म्हणून. मग आता तो काहीही खोटं बोलत नाही. तो म्हणतो की ॲक्च्युली हो, मलाच सांगायचं राहिलं तुला. त्यानंतर कोमल म्हणते हेही सांगायचं राहिलंय ना की तूच तिला दादाकडे घेऊन आला आहेस म्हणून, बरोबर ना, असा जाब आता ती त्याला विचारते. तेव्हा तो म्हणतो मावशीनी सांगितलं असेल ना, बरं झालं तिने सांगितलं, माझ्याकडनं राहिलंच होतं तुला सांगायचं. असं आहे ना, मुक्तावहिनीच ॲक्च्युली मला म्हणाली म्हणून मी तिला घेऊन आलो. आणि कसं आहे ना कोमल, असं म्हणून तो तिला समजवण्याच्या प्रयत्नात असतो. तेव्हा कोमल हाताचा इशारा करून त्याला अडवत म्हणते की काहीच बोलू नकोस तू प्लीज, आता एकदम शांत राहा. तेव्हा मात्र आता मिहिरला मोठा धक्काच बसतो. त्याला काय करावं सुचत नाही. कोमल तर खूप चिडलेली आहे हे त्याला बरोबर समजतं. दुसरीकडे हर्षवर्धन कसाबसा आता बाहेर येतो आणि तेथे खुर्चीवर बसतो. त्याचं अंग पूर्णपणे दुखत असतं, कारण बायकांनी त्याला चपलेने मारलेलं असतं, त्याचबरोबर हॉकी स्टिकने सुद्धा मारलेलं असतं. तो आता तेथे बसल्यानंतर मोबाईल पाहतो तर सावनीचा फोन आलेला असतो. तेव्हा आता तो कॉल रिसीव करत नाही. मग नंतर म्हणतो बापरे 36 मिस कॉल, या बाईचं काही डोकं फिरलंय की काय जरा,
असं म्हणून तो मोबाईल तेथेच ठेवतो. पुन्हा एकदा सावनीचा कॉल येतो. तेव्हा तो कसाबसा कॉल रिसीव करत विचारतो की काय झाले, काय आग लागली की काय झाले अजून दुसरं. मग आता ती सांगणार असते की इथे माझ्याच पोटात आग लागली आहे, पण ती जरा गप्प राहते आणि मग नंतर म्हणते, अरे तुला किती फोन गेले, कुठे गेला होतास तू, कुठे मरायला? तेव्हा हर्ष म्हणतो, आहे इथे घरीच आहे, अंग दुखतंय म्हणून जरा झोपलो होतो. सावनी आता रागातच म्हणते, मला वाटलं माझे फोन उचलले नाही म्हणून मार खातोस की काय? तेव्हा हर्ष विचारतो, काय ग तुला सरळ बोलताच येत नाही का ग, की सरळ बोललीस तर तुला खाल्लेलं पचणार नाही, असं जरा रागातच तो म्हणतो. तेव्हा ती म्हणते, बाबा प्लीज, अरे पचण्याच्या वार्ता करू नकोस, कारण इथे पचलं नाही आहे ना त्याचाच मला खूप त्रास होतोय. तेव्हा हर्ष विचारतो, नक्की तू काय बोलतेस, तुला तरी कळतं का? एनिवे मला सांग, तू सईला घेऊन तिकडे स्टुडिओमध्ये पोहोचलीस का? मग आता सावनी विचारते, आज जायचं होतं ना? तेव्हा हर्ष म्हणतो, जायचं होतं ना म्हणजे? आहेस नक्की कुठे तू? तू त्याला अजून भेटली नाहीयेस का? त्यावेळी सावनी म्हणते, अरे हर्ष, माझी हालत ना खरंच खूप बेकार आहे रे. अरे मला डिसेंट्री होती आणि खूप अशक्तपणा सुद्धा आलाय, म्हणून तुला 36 वेळा फोन केले मी, पण एक फोन सुद्धा तू उचलला नाहीस माझा. आता हेच विचारायचं होतं की? तेव्हा तो आता रागातच विचारतो, काय की काय, बोल बोल ना आता. मग आता सावनी म्हणते, अरे हेच विचारायचं होतं की सईला घेऊन तू जाशील का म्हणून. प्लीज प्लीज, नाही म्हणू नकोस हा, प्लीज. मग आता हर्ष म्हणतो, चल चल, मी नाही घेऊन जाणार, मी नाही जाऊ शकत बाहेर, असं म्हणून आता तो स्पष्टपणे नकार देतो. तेव्हा सावनी म्हणते, हर्ष असा का करतो, मी नाही जाऊ शकत ना बाहेर आता, म्हणून मी तुला सांगते. अरे माझी बेकार हालत आहे, तुला काही कळतं की नाही, असं म्हणून ती त्याला सारखीच फोर्स करते. मग आता हर्ष म्हणतो, तू माझी अवस्था बघितली आहेस ना, मी नक्की काय भोगतो हे तर तुला चांगलंच माहिती आहे ना. हे बघ, मी अजिबात घराबाहेर पडणार नाही, तुला एकदा सांगितलंय. तुला जे करायचं ते कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे बघ, ही संधी जर तुझ्या हातून गेली तर सई सुद्धा तुझ्या हातनं जायला वेळ लागणार नाही, एवढं लक्षात ठेव. त्यानंतर आता सावनी म्हणते, आपण एक काम करायचं का हर्ष, तुझ्या घरी त्यांना बोलवायचं का? मग आता हर्ष विचारतो, काय, हे नाही जमणार समजलं, मी काय नोकर आहे की काय त्यांचा? त्यावेळी सावनी म्हणते, तसं नाही रे हर्ष, तू समजून घे ना जरा, अरे माझ्यासाठी कधीतरी हो बोल फक्त. मग आता तू त्यांना सांग ना, ये घरी भेटायला म्हणून, मग मी सुद्धा तिकडे येते, प्लीज प्लीज हर्ष. तेव्हा हर्ष म्हणतो, बरं ठीक आहे, आता बघतो काय ते, असं म्हणून तो फोन ठेवणार असतो. त्यावेळी सावनी म्हणते, करशील ना काम? तो म्हणतो, हो, पण सारखा सारखा अजिबात फोन करायचा नाही आणि त्राससुद्धा द्यायचा नाही, समजलं? मग आता सावनी म्हणते, हो रे बाबा, असं म्हणून ती फोन ठेवते. त्यानंतर ती आता लगेच हात जोडते आणि म्हणते, देवा प्लीज, देवा प्लीज, माझं एवढंच काम होऊ देत, कारण एवढं काम एकदा झालं ना, मी तुला सईच्याच पैशांनी 11 किलोचा प्रसाद नक्कीच चढवेन, असं म्हणून ती डायरेक्ट देवाला सुद्धा ऑफरच देते. सई ही छान तयार होते आणि बाहेर येत म्हणते, गोदा आजी. त्यावेळी आता गोदा लगेच पुढे येते आणि लगेच सईच्या डोक्यावरून केसांवरून हात फिरवत म्हणते, किती छान दिसते ग तू माझी परी, खूप सुंदर दिसतीये, मी तुझ्यासाठी लगेच खायला सुद्धा बनवते हा बाळा, असं म्हणून ती लगेच आता सईसाठी खायला बनवत असते. त्यानंतर मुक्ता सततच आता सारखी सारखी सईकडे पाहते, कारण सई खूप छान दिसत असते. नंतर गोदा म्हणते, चल मी तुला भरवते. त्यावेळी आता नको, मी माझ्या हाताने खाते, कारण मी आता मोठी झाली आहे ना, असं आता सई म्हणते. त्यावेळी आता गोदा ही तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहते आणि विचारते, काय तू मोठी झालीस का? मग आता सई म्हणते, हो, असं म्हणून तिच्या डोक्यावरून हात फिरवत, जा तू एकटी खा, असं म्हणून आता गोदा तिला तिकडे डायनिंग टेबलकडे पाठवते. तर तिला आता आठवतं की कशा प्रकारे सावनी म्हणाली होती की आज सईला मॉडेलिंगसाठी न्यायचं आहे म्हणून. आता माझी मुलगी सुद्धा मॉडेल होणार आहे. त्यानंतर कसावसा आपला चष्मा पुन्हा एकदा सावरत मनातच गोदा विचार करू लागते की मी एकदा बघून येऊ का सावनीची तब्येत नक्की कशी आहे ती, असं म्हणून ती आता लगेच सावनीच्या रूमकडे जाते आणि तेथे गेल्यानंतर हळूच दरवाजा उघडते आणि आतमध्ये सावनीला पाहते. तेव्हा आता सावनी ही तेथे झोपलेली असते आणि तिच्या पोटात सारख्याच कळा येत असल्यामुळे ती पोटाला हात लावून झोपलेली असते.
त्यावेळी आता गोदा तिच्याकडे पाहतच राहते. मग त्यानंतर गोदा आता पुढे येते आणि म्हणते की आज सावनीची अशी हालत आहे ना की ती कुठेच जात नसते, ही रूम तरी सोडून, आणि आजचा दिवस ती माझ्या सईला तरी कुठेही नेऊ शकणार नाही असा विचार करतच ती पुन्हा दार बंद करते. नंतर गोदाही बाहेर जाते आणि सईला म्हणते, सई बाळा सगळं खाऊन घे हा, ताटामध्ये काहीच ठेवायचं नसतं. त्यावेळी सई म्हणते हो चालेल. मग आता माझी लाडकी चिमणी असं म्हणून ती सईच्या कपाळावर पुन्हा एकदा पापा घेते आणि म्हणते बरं जाऊ का मी. त्यावेळी आता सई म्हणते हो गोदाजी जा तुम्ही आता. मग आता कौतुकानेच गोदा ही सईकडे पाहत राहते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मुक्ता ही सागरला म्हणते आज तरी तिकडे क्लायंटला भेटण्यापासून मी त्या सावनीला अडवलं आहे. ते सई आज नाही तर उद्या त्या क्लायंटकडे घेऊन जाणारच ना आपल्या सईला. तेव्हा सागरला देखील खूप टेन्शन येतं की आता करायचं काय पुढे, मग त्याला काही सुचतच नसतं. तर दुसरीकडे आता तो क्लायंट सावनी आणि सईला भेटण्यासाठी आलेला सुद्धा असतो. त्यानंतर त्याला सई खूपच आवडते आणि तो मॉडेल फोटोशूट करण्यासाठी तयार होतो. त्यानंतर आता लगेच सावनी म्हणते हे बघ हर्ष, तू पैसे कमवण्याची चांगली आयडिया दिलीस मला, आता तू बघतच राहा हर्ष मी आता कसे पैसे छापते ते. हर्षचं सावनीच्या बोलण्याकडे लक्षच नसतं कारण त्याचे हातपाय खूप दुखत असतात. तर दुसरीकडे मिहिका आता लगेच मुक्ताला म्हणते ताई मी हे लग्न माझ्या मर्जीने केलं नव्हतंच. मग आता सर्वांनाच खूप टेन्शन येतं. त्यावेळी आता कोमल म्हणते वहिनी हे बघ ऐक, लक्षात ठेव, कारण मिहिरने स्वतः मर्जीने माझ्याबरोबर लग्न केलं होतं. आता उद्या तुझ्याच बहिणीमुळे आमच्या या लग्नामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला नको प्लीज, असं म्हणून ती मुक्ताला आता चांगली सुनावते. तेव्हा मिहिकाला आणि मुक्ताला आता खूप टेन्शन येतं. तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.